काकू किंवा माझी आजी कोणीतरी सावली टीचरला काहीतरी वाईट बोलला असणार, म्हणून सावली टीचर घर सोडून जायला तयार आहेत. ओवी, मलाही तसंच वाटत असतं बघ. अगं, या मोठ्या लोकांना का कळत नाही? सुपर हिरोला म्हणजे तुझ्या बाबांना ठीक करणार दुसरं तिसरं कुणी नाही, तर ती फक्त माझी आईच असते. पुढे चाललाय बॅग घेऊन? आम्ही आमच्या घरी चाललो असतो. कोणाला विचारू? कोणी सांगितलं घरी जायला? पण मला तर माझी आई बोलली असते ना. जे काही तुझ्या आईने सांगितलं ते आता कॅन्सल झालंय. प्लॅन चेंज झालाय. तुम्ही दोघं कुठेही नाही जायचंय. बॅग ठेवून चल. तुम्ही खोटं तर बोलत नसता ना? बारक्या, खरं खोटं मला विचारतोयस? आणि माझं खोटं वाटत असेल तर तुझ्या लाडक्या आईला जाऊन विचार, मी खरं बोलतीये की खोटं. आणि या घरात तुझी आई काय म्हणते हे नाही आहे इम्पॉर्टंट, मी काय सांगेन ते इम्पॉर्टंट आहे. आणि मी सांगते म्हणून तुम्ही दोघांनी या घराच्या बाहेर पाऊल सुद्धा नाही ठेवायचं. सारंग जोवर पूर्णपणे बरा होत नाही तुम्ही हलू शकत नाही, कळलं? बॅटे चल. ओवी, आपल्या शाळेची नाटक होणार असताना त्यामध्ये हिला रोल देऊया. हरिता. नमस्कार जगन्नाथजी, नमस्कार. हा घ्या तुमचा डबा. अरे बबलू, तू कशाला त्रास करून घेतलास? मला कसला त्रास? मी थोडी जेवण बनवलंय. त्रास तर सावलीवरीला झालाय. सावलीवरीने जेवण बनवलंय. तुमची काळजी आहे तिला म्हणून मी तर फक्त डब्बा घेऊन आलोय. तिला माझी काळजी आहेच. माझी साऊ पण ना. बबलू, कोण आहे वगैरे जरा? हा, कोण आहे? व्यंकटेशजी. या. हा बोल व्यंकटेश. अच्छा अच्छा, बर बर बर, हो हो, ये ये. हा. काय म्हणतात मग व्यंकटेश भाऊजी? हे बस स्टॉप पर्यंत आला, येईल थोड्या वेळात घरी. आधी सांगायचं ना, 2 डबे घेऊन आलो असतो. वेळाच का बबलू? अरे एकात भागेल आमच्या दोघांचं. जगन्नाथजी, लहान तोंडी मोठा घास घेतो. अख्खा डबा संपवला तरी चालेल. एक विचारायचं होतं, विचारू? विचार विचार. व्यंकटेश भाऊजींना माहिती आहे का सावलीवणी मंडळी घरात राहते ते? हो. त्यांना वाईट नाही वाटत का? म्हणजे आपली बायको दुसऱ्या बाईच्या नवऱ्याची सेवा करते, त्यांच्यासोबत राहते, स्वतःच्या मुलाला घेऊन, ते बघून वाईट नाही वाटत? नाही, वाईट वाटण्यासारखं काही नाहीये खरं तर. तुला खरं सांगू का? अरे व्यंकटेश माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याला खूप माणुसकी आहे. त्याने कोणतंही बंधन लादलेलं नाहीये सावलीवर. नाही, तरी पण आपल्या बायकोचं नाव परका माणूस घेतोय, म्हणजे परका माणूस बोलता येणार नाही. सावली वहिनी आणि सारंगदाचं लग्न झालं होतं हेही त्यांना माहिती आहे ना. तरी खरंच खूपच मोठ्या मनाचे आहेत ते. मी म्हटलं ना, खरंच खूप मोठ्या मनाचा आहे तो. तिकडे सुशीलाताई पण मन मोठं असल्याचं दाखवते, कारण सारंगदादाची ती खरी बायको नाही आहे. मग व्यंकटेश भाऊजींचं काय? सावली वहिनीचा खरा नवरा आहे की नाही? काहीतरी शिस्त आहे. कसला विचार करतोय? नाही काय नाही, जेवून घ्या तुम्ही, येतो. सावकाश जा. हो. तुम्हाला प्रश्न विचारतेस? बाय द वे, आय एम नॉट आन्सरेबल टू यू. पण तरीही तुला काय सांगितलं होतं मी? ओवीला माझ्याकडे घेऊन यायचं. का नाही आणलंस तिला? नाही नाही नाही, विसरले नाही मी. हा ऍक्च्युली विसरले, माझ्या डोक्यातून निघून गेलं. तुम्हाला आयडियाच नाहीये सध्या घरात काय काय सुरू आहे. पण मला सांगा, तुम्ही असं डायरेक्ट घरी का आलात? आय एम नॉट आन्सरेबल टू यू. जा, ओवीला घेऊन ये लगेच. फक्त मी काय बोलताय?
सध्या घरात सावली आहे, असं कसं आणणार ओवीला? तुला काय वाटलं मोनिका? मला माहित नाहीये की सावली घरातच आहे. ऑफकोर्स मला माहिती आहे. हा, आता ही गोष्ट वेगळी आहे की हे काम मी तुला दिलं होतं की सावलीच्या प्रत्येक सेकंदाची माहिती तू मला द्यायचीस, पण तू ते केलं नाही. तरीही या घरात काय होतंय काय नाही त्याची मला पूर्ण खबर आहे. आता जा, पटकन ओवीला इथं घेऊन ये. आणि हो, राहिला प्रश्न सावलीचा, तर सावली घरात आहे म्हणूनच मी आले. कारण आज मी जे करणार आहे ना, सावलीच्या चेहऱ्याचा रंग कसा उडून जातो ते मला प्रत्यक्ष बघायचंय, स्वतः एन्जॉय करायचंय. म्हणूनच आले. ओवीला इथं घेऊन ये अँड मेक शुअर की मी इथं आले हे सावलीला कळायला हवं. तुमच्या डोक्यात नक्की काय आहे? काय प्लॅन आहे तुमचा? सांगितलं ना, डोंट आस्क मी क्वेश्चन्स. जेवढं सांगितलंय तेवढं कर. अँड आय एम शुअर आत्ता इथं जे होणार आहे ना, ते बघून तुलाही खूप मजा येईल. आय प्रॉमिस. जा, ओवीला इथं लगेच घेऊन ये. हा, आणि मेक शुअर की मी इथं आले ही खबर सावलीच्या कानावर पडू दे. गॉट इट? सावलीच्या कानावर जायला हवी. येस. जा जा जा. लगेच जा.